काय आता जे होऊ नये तेच सगळं व्हायला लागले बघा आजी. आमच्या संसाराला आमचीच नजर लागली का काय मला कळेना. अधिपती शांत शांत हो, शांत. काय काय झालं सांग मला, काय झालं? काय व्हायचं राहिले आता आजी. एवढी त्यांची तक्रार बिक्रार करण्यापर्यंत मजा जाईल असं वाटलंच नव्हतं का मला. काही वेगळंच होऊन बसलं. ज्या मला वाटल्या होत्या आपल्याला वाटल्या होत्या त्या मास्तरीनबाई ह्या नाहीत. धक्काच बसला मला. होळीचा अंदाज बरोबर ठरला. एवढं कसं माणसांची पारख करायला चुकलो का आम्ही ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला होता ना त्या मास्तरीनबाई ह्या नाहीत बघ. एवढं कळतं मला. आपलंच चुकलं म्हणायचं. आईसाहेबांचा ह्यो अंदाज बरोबर ठरला बघ. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या बाकी सगळ्या गोष्टी पण बरोबरच असणार आहेत. एवढं कसं काय चुकलो मी मला काय कळत नाही. आमचं शिक्षण तर नाहीच पण आज आम्हाला डोसकं बी नाही हे आता सिद्ध झालं मास्तरीनबाईंमुळे. इथनं झिरो आहे आम्ही. लय मोठी ठेस लागली आजी. नग वाईट वाटून घेऊस. जे झालं ते झालं. अगं पण जे झालं ते होऊनच का दिलं आपण मला कळत नाही आजी. मला कायम वाटायचं मास्तरीनबाई म्हणजे आमच्या आई साहेबांवानीच आहेत. एकदम करारी स्वाभिमानी. अशा स्वाभिमानी स्वार्थी निघाले त्या. अशा घरच्या कुरबुरींवर कोणी पोलिसात जाऊन कंप्लेंट करते होय ग. होय र, मला बी तिची हीच गोष्ट खटकली बघ. काल बी ते ओंकार आणि शिवानी वहिनी आलते मला भेटायला. रात्री मला म्हणले फोन करूया मास्तरीनबाईंना. मी नकोच म्हणलं होतं. नकोच म्हणत होतो कारण मला भीतीच होती काय तर असं विपरीत घडेल म्हणून. शेवटी शिवानी वहिनीने काय ऐकलं नाही. ते हट्टालाच भेटल्या. त्यांनी केला फोन. माझ्या कानानं ऐकलं बघा आजी. मास्तरीनबाई स्वतः म्हणल्या मी जाऊन केली म्हणल्या कंप्लेंट. ते जेव्हा ऐकलं ना मला वाटलं आत्ता जाऊन जीव द्यावा कुठं तर. माझं प्रेम खोटं ठरलं का आजी. मला त्याचं वाईट वाटलं बघ. आत्ता जाऊन मरावं वाटलं कुठं तर. नंतर मी आईसाहेबांचा विचार केला. म्हणलं आईसाहेबांनी एवढा खस्ता खाल्ला आपल्यासाठी त्यांच्यासाठी जगलं पाहिजे आपल्याला. आमचं प्रेम खोटं ठरलं आणि आईसाहेबांची माया खरी ठरली. आईच्या मायापुढं समद पिकं असते बघ. आईची माया घडत असते. तिच्या मायापुढे समधी हरतात बघ. त्यांचं आधी बी खरंच होतं ना. आमच्या लग्नाच्या आधी मास्तरीनबाई आम्हाला आवडत्यात. त्यांचं प्रेम खरं आहे. आमच्या मास्तरीनबाई खऱ्या आहेत हे बोंबलून बोंबलून सांगत होतो मी आईसाहेबांना. आईसाहेब मला सांगत होत्या नाही त्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम नाही आहे. हे सगळं काय खरं नाही. अधिपती सोडून द्या विषय. पण नाही आम्ही आमची टिमकी बडवत राहिलो. आईसाहेबांनी आमचं मन ओळखलं आणि लग्नाला राजी झाल्या. त्यांनी आमचं मन समजून घेतलं पण आम्ही त्यांचं मन ओळखू शकलो नाही आजच्या शेवटपर्यंत.